तर आज आम्ही निघालोय दसऱ्यासाठी राशीनला जायला. खूप लवकर चाललोय कारण मी एका ब्लॉगमध्ये सांगितलं होतं, की मला गौरी गणपतीसाठी राशीनला येता नाही आलं म्हणून आम्ही आता लवकरच निघालोय. तर घरी पोहोचताच राघवचा ताबा घेतलाय आजीने. आजीसोबत तो बाहेर फिरायला गेला आणि मलाही बॅगमधले सर्व कपडे काढून ठेवायचे होते. म्हणून मीही पटकन मग तो येईपर्यंत आवरून घेतलं. कारण राघवसोबत जर मी हे काम करायचं म्हणलं, तर मदत करेल नाही करेल हे नाही माहिती, पण तो काम नक्की वाढवून ठेवेल 100%. तर माझा गुणी नवरा आल्यालाच बरोबर कामाला बसला. आजीसोबत फिरून फिरून कंटाळा आला असेल आणि घरी आल्यानंतर लगेचच माझं बाळ झोपी गेलं. झोपेतून उठताच एवढं लगेचच ॲक्टिव्ह होऊन सर्व गोष्टी करणं हे फक्त लहान मुलांनाच जमतं आणि तसंच राघव मला त्याच्या मागे मागे फिरवत होता. संध्याकाळी ह्या सर्व भाज्या धुवून साफ करून फ्रीजमध्ये ठेवल्या. आम्हाला रात्र झाली तरी बाहेरच फिरायला जायचं होतं म्हणून मी दरवाजा लावून घेतला. म्हणून खूप वेळ आम्ही रडरड केली. मग दरवाजा उघडला तर आता पापाला बाहेर घेऊन जा म्हणून हट्ट सुरू केला. हे आता इथे असेपर्यंत रोजच सुरू असणार आहे. तर असा होता आजचा दिवस. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.